माझं नाव रुक्मिणी पॉल. मी एक बंजारा समाजात माझा जन्म झालं. हैदराबाद इथे माझा एक छोटासा आदिवासी पाडासारखं गाव आहे माहेराचं आणि माझे बाबा एक कन्स्ट्रक्शन वर्कर होते. कधी इथे, कधी तिथे अशा परिस्थितीमध्ये आमचे बाबा आम्हाला घेऊन जात होते आणि आम्ही 2 भाऊ आणि 4 बहिणी असे राहत होतो. आणि त्यावेळेला भावांना सांभाळण्यासाठी मी घरातली मोठी आणि आमचे बाबा जर कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणजे बिल्डिंग जिथे चालू असते तिथे काम करत असताना कधी खाली करून दुसरीकडे जायचं, रस्त्यावर झोपडं बांधून असे दिवस आमचे निघाले. मी 16 वर्षाची झाली. मग ठाणे जिल्ह्यात आली. ठाणे जिल्ह्यात आल्याच्या नंतर त्यावेळेला ठाणे जिल्ह्यात आल्याच्या नंतर तिथे आम्ही एका भाड्याच्या घरात राहू लागलो आणि त्यानंतर माझे भाऊ शाळेत जायला लागले. 2 भाऊ आणि 1 बहीण आणि तिघीजणी आम्ही शाळेत जायची इच्छा तर होती, पण आम्हाला शिक्षण नाही मिळालं कारण की आम्हाला भावंडांना सांभाळायचं होतं. जेव्हा भावंडांना आम्ही सांभाळू तेव्हा आमचे आई-बाबा कामाला जात होते. त्या वेळेत मला एका व्यक्तीशी माझी ओळख झाली आणि मी एका तमिळ समाजाच्या माणसासोबत माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मनाने माझं 16 ते 17 वर्षाच्या वयात माझं लग्न झालं आणि मी माझं माहेर सोडून सासरी गेली. सासरी गेल्याच्या नंतर माझे माहेरचे लोकं मला 1 ते 2 वर्ष माझ्याशी कुठलंही नाते ठेवलं नव्हतं. त्यावेळेला मी सासरच्या लोकांना सगळ्या गोष्टीत मी त्यांचं ऐकून त्यांना पटवू लागली आणि मला माझा सपोर्ट देणारा माझे मिस्टरच एक होते, की मला सगळ्या गोष्टीत साथ देत होते. पण सासरचे पण वेगळ्या जातीची मुलगी असल्यामुळं मला त्रास तिथेही काही जाणवलं. त्यानंतर 2000 साली माझं लग्न झालं. 2002 साली मला मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर मुलगी माझी 6 महिन्याची होती. माझ्यासोबत एक अपघात झालं. अपघातात मी पूर्ण पद्धतीने मी भाजली होती. त्यावेळेला माहेरचे लोकांनी माहेरचे लोकं, सासरच्या लोकांनी भरपूर त्यांनी मला वाचवण्यासाठी प्रयत्न केलं. पण मला वाचवण्यासाठी त्यांनी भरपूर पैसे खर्च केलं. त्यानंतर त्याही दमले आणि मला फार त्रास होत होता. आईला मी म्हणायची, "अगं आई, जन्माला तू मला घातलीस, तर मला मारून पण टाक. माशी जशी तडफडते, तसं माझं जीवन तडफडायला लागलं. जशी पहाटे मी उठते, तुम्ही बादली भरून पाणी आणतात मला अंघोळ घालण्यासाठी. त्यावेळेला माझ्या अंगावर पट्टी लावलेले असतात आणि पाणी टाकलं मला फार झोंबतो आणि मी परत माझा जन्म दुसरा होतोय. असं मला वाटते, तू मला मारून टाक किंवा मला ह्या जगात नाही राहायचंय. जसं तू जन्माला आणलीस तसं मला ह्या जगातून मला घालवून दे गं. मला लई त्रास सहन होत नाहीये." त्यावेळेला माझी आईला मी म्हणायची, माझी आई मला म्हणायची, की "एक आई आपल्या लेकीला कसं असं देणार?" तरी मी तिला म्हणायची, "अगं माझ्या घरात ना लई उंदीर आणि मुंग्या होतात. त्याच्यामुळं मी एका सफाई कामगाराकडून मी उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं. मी बांबूचं ह्या ठिकाणी ठेवले, तू मला ते दुधात टाकून दे, कारण मला हाताने करायला होत नाही आणि मला उठायला होत नाही." आतुरण्यात मी झोपून राहत असताना अंगातलं पाणी एकदम पांढरं पाणी असं निघायचं अंगातून. असं वाटायचं, की अंगाला जर एखादा दिवस अंघोळ नाही घातली तर आळ्या पडेल का? आळ्या पडून माझं मरण होईल का? ह्या सगळ्या गोष्टीत मी घाबरायची. आई म्हणायची, अगं आईला वाटायचं, की माझी 6 महिन्याची मुलगी माझ्या पदरात जर आणून ठेवलं, तर मी पुढे जगण्याची इच्छा माझ्यात उत्पन्न होईल. पण मला जगायची इच्छाच नव्हती, कारण माझा जो त्रास होत होता मी कोणालाही सांगू शकत नव्हती त्यावेळेला. मग आईने आपल्या मनावर कठोर असं हे केलं. माझं तडपतं मी अशी तडपत होती ते बघून आईला वाटलं, की नाही आता आपण काहीतरी हिला ह्याच्यातून मुक्त केलं पाहिजे. मग त्यावेळेला माझ्या आईने मला बांबूच्या कोपऱ्याला पत्र आणि बांबूच्या कोपऱ्यात मी एका औषधाची पुडी ठेवलेली, ती दुधात टाकून दिली. पण तेव्हा मला कळालं, की माझी आई पण माझ्याशी फार मला लांब करण्याचे प्रयत्न करते. कारण हळू माझे नाते सगळे माझ्याशी तुटत चालले होते. कारण नवरा पण एवढं व्यसनी झालं होतं, की घर उद्ध्वस्त झाल्याने बायको एवढी सुंदर जळाली. माझं घरच बरबाद झालं. नवरा एवढा व्यसनी झाला, की नवरा कधी-कधी 8-8 दिवस मला सोडून जायचं. कुठे राहत होता, काय करत होता ह्याची खात्री नव्हती. आईच्या जीवावर कसातरी माझे थोडे दिवस निघाले. निघाल्याच्या नंतर माझ्या आईने मग मला दुधाच्या गिलासात ते औषध टाकून दिलं. आईलाही माहीत होतं, मलाही माहीत होतं, की मी आज बहुतेक शेवटचा दिवस आहे. जेव्हा माझी आईने मला दिल्याच्या नंतर मी पिऊन झोपली. झोपल्याच्या नंतर आई नेहमी भावंडांकडे परत जात होती. पण त्या दिवशी आई गेली नाही. आई नाही गेली तर आईने माझ्या पोटावरून हात फिरवणं, का माझा श्वास चालू आहे की नाही हे पाहणं, हे माझ्या आईने रात्रभर केलं. मग दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर मी आईला एक प्रश्न विचारलं, "अगं, मला बहुतेक देवाने मरणच नाही दिलेलं आहे, तर माझं मरण नाही होणार.